रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. मरकट बदन तोड़ बंदराज सखी मेरे पिताजी को बुलाओ. पहले लाइन में जो अपशकुन बैठा है उसको धक्के मार कर निकाल दो पेंडॉल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. पूर्ण लाईन सोडली. लाईन का सोडली जरा विचार करा. अरे विश्वमोहिनी माया आहे, नारद संत आहे. मायेचं सर्वावर चालल, संतावर नाही चालत. संतावरच नाही, संताच्या संगतीत जेवढे बसलेले आहे तेवढ्यावर नाही चालत. म्हणून पहिली संत संगतीची लाईन सोडली. दुसरी, तिसरी, चौथी, शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर राजकुमारच्या रूपात स्वतः भगवान बसले होते. त्यांच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण केली. भगवान तिला घेऊन जातात. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवास. धूप समाज सब भयो निराशा, भयो निराशा. धूप समाज सब भयो निराशा, भयो निराशा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. सगळा समाज उदास झाला. नारदजी उंच टाचा करू करू बघू लागले. कोणी आडवा आलं का रे? मला नीट बघितलं नाही का रे? बाबा नंबर तुमचाच लागणार आहे बाबा, तुमच्यापेक्षा देख न कोण आहे. हे शिवगण राजकुमार रूपातलेत. ते सगळ्या चक्कर मारून तुमच्याकडे येणार आहे बाबा. अरे काय येणार? ते तर गेली का हो बाबा? आमचं जाऊ द्या बाबा, पण तुमच्यासारख्या देखण्याला डावलून गेली बाबा. जाऊ द्या रे. तिला काही पारक आहे का रूपाची? कोण? ज्याचं तोंड बंदराचं ते म्हणतं पारक आहे का रूपाची. हे शिवगण म्हणाले तिला पारक नसू द्या. तुम्ही तुमचं तोंड बघितलं का आरशात? मला आरसं सांगता का रे? राक्षस व्हाल. ताड 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 नाराजी जंगलात आले. स्वच्छ पाण्याचं तळ बघितलं आणि पाण्यात स्वतःला बघितलं तोंड बंदराचं. एकदम धक्का बसला. बापरे, म्हणून लोक माझ्याकडे बघत होते का? मला वाटायचं देख नाही म्हणून लोक पाहतात. पण नारदाला राग आला. कोणाचा? विश्वमोहिनीचा? नाही नाही, तिच्या बापाचा नाही हो, मग देवाचा. का? लेखा नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडे आलू आलू शेंडे आलू आलू शेंडे आलू आलू नारायण 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 भजन केलं. तू मला बंदर केलं. तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे नाराजीने योग असा तिकडून स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथात दोघी बसल्या होत्या, विश्वमोहिनी आणि लक्ष्मी. नारद रस्त्याच्या काठाला तिथं रथ उभा केला. लाल डोळे तरी नारदानं क्रोध आवरला. एकही शब्द बोलले नाही, पण देवच बोलले. कुठं लोहारा का? बसा ना गाडीत. आता हे विनाकारण आगीत राखेल का नाही? खा. आता मात्र लगाम धरले नारदानं घोड्याचे. म्हणजे बोलायला सुरुवात. परसंपदा सकवणे दे की तुम्हाला कपड विशेष मतसिंध रुद्रित बैरायो काळ पाण करायो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी तर ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं? मला विचार, काय कपट केलं? 14 रत्न निघाली समुद्रातून. काय वाटप केला? असुर सुरा विषशंकरई. असुर सुरा म्हणजे दारू दानवाला. विषशंकरई जहर महादेवाला. आप रमामणी चारू लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला. स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू. तुला ओळखत नाही का मी? हा परम स्वतंत्र सिरपर कोण मनमानी कारभार करतो का? विचारणार कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली अहो हे चिपळ्यावालं किती बोलतय 2 वाजल्यापासून, आणि तुम्ही गटगट ऐकता. बोलू दे बोलू दे लक्ष्मी, बोलू दे बोलू दे बोलू दे बोलू दे म्हणता म्हणता देवाचं रडणं सुरू झालं. आता देवा रडताय, मग तो हुंदके देऊन का रडता? लक्ष्मी, या माझ्या नारदानं जन्मचा जन्म माझं फक्त गुणगान केलं. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली पहिली वेळ आहे. लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते त्यानं आयुष्यात एक दिवस आपल्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची. बोल बोल नारदा. कपी आकृती तुम कीन हमार. तोंड वानराचं दिलं का? पुढच्या जन्मी तुम्हाला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. मंजूर आहे. बोल. सामान्य मानवाचा देह, तुम्हालाही माणसाचा देह धारण, हे बी मंजूर आहे. बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो.
तुम्हाला पत्नीच्या विरहानं रडावं लागेल, ये भी मंजूर आहे बोल. आणि जब हरी माया दोरी निवारी नहीं तर मान राजकुमारी आता एकटे भगवान. आता घाबरले नारद. प्रभुजी प्रभुजी आपको देह शाप स्वीकार करो, तुम्हारी क्या ताकत है, मेरी इच्छा थी. आता मी काय करूं मालक. काम को जितना है नारद तो राम का भजन करना पड़ता, लेकिन अहंकार को जितना है तो शंकर जी का भजन करो. जपऊ जाय शंकर सतनामा. हे तिसरं कारण. जमलं आता जमतंय. चौथं कारण सांगताना मनु आणि शतरूपा दोघांना खडतर तपस्या तपा अंत प्रसन्न झाले. काय पाहिजे. मनु शतरूपा म्हणाले, पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं, तथास्तु ते दशरथ कौशल्या होतात. अजून काय पाहिजे. तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले, माझ्यासारखा कुठून आणू, मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. हे चौथं कारण. आता पाचवं कारण नीट ऐका. कैकई देशाचा राजा सत्यकेतू, त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, प्रताप, भानू, हरिमर्दन. एक धर्मरुची नावाचा प्रधान आहे. सत्यकेतूने मोठ्या मुलाच्या स्वाधीन कारभार दिला आणि स्वतः चिंतन करू लागला. तोच प्रताप भानून एवढा प्रताप गाजवला, सगळे राजे जिंकले बरं का महेश महाराज. काही शरण आले, काही जंगलात साधूच्या वेशात राहू लागले. प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला. एक दिवस शिकार करण्याच्या उद्देशानं सैनिकासह गेला. पुढे रस्ता चुकला. सैन्य एका बाजूला आणि एकटा प्रताप भानू घोड्यावर एका जंगलात. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याच्या मागे. पुढेही वाट चुकला आणि प्रताप भानू आता संध्याकाळ झाली. जंगलात कपटमुनीच्या आश्रमापुढे आला. कोण कपटमुनी. यानं जिंकलेला राजा होता. त्यानं बरोबर ओळखलं मला जिंकलेला प्रताप भानू. पण प्रताप भानूला वाटला हा जंगलातला तपस्वी महात्मा. को तुम कसबन फिरेऊ अकेले, सुंदर जीवा जीव पर हेले. चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागे अतिमोरे. कोणा तुम्ही. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा, त्याचा मी सचिव आहे. कपटमुनि हंसला. क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास. अरे आप स्वयं प्रताप भानु है. तुम्हारे भाई का नाम हरिमर्दन है, पिता का सत्यकेतु नाम. कैकई देश है तुम्हारा. महाराज 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 एवढं कसं काय तंतोतंत कळलं तुम्हाला. अरे गुरुप्रसाद सब जाणे राजा. गुरुच्या कृपेनं सगळे कळतं मला. महाराज मग तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे. जा आंघोळ करू नये. गुरु दीक्षा दिली. महाराज जर कोणी नाव विचारलं तुझ्या गुरुचं नाव काय, मी काय सांगणार. नाम हमारा एक तनु भाई. एक तनु पहिल्यांदाच ऐकतो. हा का. आदि सृष्टी उपजी जबई तब उत्पत्ती भई मोरी. ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी निर्माण केली, पहिला मला निर्माण केला. पुन्हा मला शरीर बदलावं लागलं नाही, म्हणून माझं नाव एक तनु. हे नकली साधू बरं का बालाजी महाराज. हवाईदार बाते करते नकली साधू. एकानं काय केलं, तिकडची गोष्ट इकडची इकडे सांगली. कृत्रिम जटा लावून घेतल्या. कृत्रिम जटा. महेश महाराज 25-25 किलोचा जटेचा बोझ्या 2 शिष्याच्या डोक्यावर. तिथून 20 फुटावर तो साधू चालायचा आणि त्या जटा मातीला लागू नये म्हणून 4-5 शिष्य खांद्यावर घ्यायचे. अशी गर्दी बघितली की न बोलावता यायचा. तिथं आला म्हणजे लोक दर्शन घ्यायचे. 90 वर्षाचे म्हातारे पाया पडायचे आणि म्हणायचे, बाबाजी क्या बच्चा. 90चा बच्चा बरं का. क्या बच्चा. आपकी उम्र कितनी है. उम्र को कौन गिनता बेटा. अंदाजा. आप यहाँ क्या कर रहे. राम कथा सुन रहे. हाँ तो रामचंद्र के शादी में मैं घी परोसता था. आता अख्ख्या लोहाऱ्या तालुक्यात चर्चा झाली. बालाभाऊ 2 बालाजी आहे. अख्ख्या अर्चलो लोहारा. रामाच्या लग्नात तूप वाढणारा महात्मा आला. मंडप रिकामा झाला रामायणाचा. त्याच बुवाच्या नादी लागले. 2 किलोमीटर लाईन. अख्खे लोहाऱ्यातले पोलीस बंदोबस्ताला. 3 दिवस झाले. बालाभाऊन हे सगळे डोक्याला हात लावून बसले. एवढा खर्च केला, मंडप रिकामान, बुवान लावले का मी नकली जटावाल्यानं.
पण त्याच लोहाऱ्यात एक सेवानिवृत्त मिलिटरीचा अधिकारी होता. त्यानं तरुण पोरं बसवून मीटिंग घेतली. का रे पागल आहे का रे आपले लोक. तो जरी सांगत असला 3 दिवसापासून रामाच्या लग्नात तूप वाढत होतो, रामाच्या लग्नात तूप, तरी लाईन लावायची का 2-2 किलोमीटर दर्शन. एखाद्यानं डोकं चालवा. रामाच्या लग्नात तूप वाढायला होता, तू एकटाच कसा लोहाऱ्यात आला. अजून नळ नाही आला, नीळ नाही आला, जामवंत नाही आला, सुग्रीव नाही फिरला, तू एकटाच. बरोबर आहे साहेब. म्हणलं मी उद्या लागतोच बारीला. ते लोहाऱ्याचे मिलिटरीचे सेवानिवृत्त अधिकारी साहेब लागले बारीला. साहेबांची तब्येत चांगली होती. 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल. आणि साहेबाचा नंबर जेव्हा आला तर दर्शन नाही घेतलं. एक कानाखाली ठेवली जटावाल्याच्या, दिला पाडला खाली. ते शिष्य मग का मारता खबरदार मध्ये बोलला तर तिथलं सांगतो थोबाड फोडील तुमचं. आता 14 रत्न आहे, कोणी पुढं. ते लट कापतच उठलं जटावाला. का मारता साहेब. रामाच्या लग्नात होता ना तूप वाढायला. हो, त्याच पंक्तीला होतो मी जेवायला. मग म्हणतो का शेजाऱ्याला 2 वेळा तूप वाढलं, माझं पात्र सोडलं. तुझं काय घोडे मारलं होतं का रे. तेव्हापासून शोधतो, बरा सापडला लोहाऱ्यात. म्हणला सगळ्या जटा काढतो साहेब. इथलं सांगतो कपट मुनी ना हमारा एक तनु भाई, एक तनु. ना हमारा एक तनु, कपट मुनी. आता झोप घे. माझं चंद्रसूर्य असे म्हणजे राज्य राहावं. उपाय आहे ना. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल. आणि ब्राह्मण मंडळी जेवण झाल्यावर तुला आशीर्वाद देतील. चंद्रसूर्य राज्य राहील. आता झोप घे. झोपला. कालकेतू नावाचा राक्षस तो योग मायेच्या द्वारा उचलला याला याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी जागा झाला आपल्या महालात. बाप रे, माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. 70 योजन नगर तुम्हारा. म्हणजे इतक्या लांब मी झोपलो होतो, जागा माझ्या महालात जातो. माझे गुरु कधी आले. एक दिवस गुरु कपटमुनी ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं आणि कपटमुनीनं स्वतःकडे स्वयंपाकाचं नियोजन केलं. पण हरणाचं मांस मिक्स केलं. जेवायला ब्राह्मण पंक्ती बसवल्या. आता पुंडलिक वरदाहून सुरू होणार तर आकाशवाणी झाली. उपरोहित जेवणार बनाई तर सचारी भीती जशी सुती गाई. माया मैते की निरसोई बिंजन बहुगणी सकै न कोई. विविध मृगन करया मिसराना तही मा विप्र मा सुखल सोना. भोजन सब विप्र बुलाए पद पकारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या. आता सुरुवात करणार तर आकाशवाणी. परुषण जब पहिला गे बाई पाला बाई आकाशवाणी दई काला. परुषण जब पहिला गे बाई पाला बाई आकाशवाणी दई काला. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ आई बडी हानी अन्न नाही खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. ब्रह्मरुंदांना उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स आहे, धर्म भ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले पण शाप दिला. बोले विप्र सकोपतप नाही का चुकी न विचार. जाय निशाचर हो नृप मूड सहित परिवार. अरे भगवान ने धर्म बचा वरना भ्रष्ट जन्म. सम ब्राह्मण देवता मिलकर शाप देते हैं तुम्हारे कुल के 1 साल के अंदर दिया जलाने वाला कुल में कोई नहीं बचेगा. अगले जन्म में सब राक्षस बनोगे. इतने बलवान राक्षस बनोगे, आपको मारने के लिए भगवान का अवतार लेना होगा. हे 5वं कारण. एका वर्षात सगळ्या राजाने सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला.
धर्मरुची नावाचा प्रधान होता तो बिभीषण. तिघांना खडतर तपश्चर्या केली. तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. कीन बिबिर तपंतीने उभाई परमोग्र नहीं परणी सुजाई गये निकट तपते की विधाता मागव बर प्रसन्न मैताता. रावणाला ब्रह्मदेव म्हणतो काय पाहिजे ते माग. हा मग काहू के मरई न मारे, मरण नको. ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो दुसरं काय माग. नाही मरण नको. अरे मीच मरणार आहे एक दिवस दुसरं काय. नाही मरण नको. आता ज्या दुकानात जे मिळतं ते मागायचं असते. हा तिकडची गोष्ट सांगतो. एखादं लग्नच होत नव्हतं 40 वर्षाचं होईपर्यंत त्याला महाराष्ट्राच्या मुलीनं कोणीच पसंत केलं नाही. आणि वैतागलं मग हनुमानजीची प्रार्थना सुरू केली. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला. ते शेंदूर लावून गावाच्या बाहेर बसलं. हे तिथं कधी करशील लग्न माझे. 12 वर्ष प्रार्थना. राम दुआरे तुम रखवारे हो कर आज्ञा बिनु पैसारे सब सकल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीन लोग हकते कापै भूत पिशाच निकट आवे महावीर जब नाम सुनावै नासै रोग हरे सब भी. 12 वर्ष. आता 52 झालं. 52 हनुमान जी प्रसन्न झाले. क्या चाहिए. बोले 12 साल से आपकी प्रार्थना कर रहा हूँ बाबा. 52 साल का हो गया मेरी शादी नहीं बनती बाबा. इतनी दया करो बाबा मेरी शादी बना दो बाबा. हनुमान जी ने गदा निकाली. बोले बेवकूफ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या बे. अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे. जाओ ये माल रामचंद्र के दुकान में मिलता है. मग प्रभूकडे आलं. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानव महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम. रामचंद्र प्रसन्न झाले. क्या चाहिए. बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था. 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न. क्या चाहिए. तो मैंने कहा शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा आया. बोले गदा निकाली बेवकूफ कहीं के इतनी अक्कल नहीं क्या बे. अगर मैं दूसरे की बना शादी मेरी नहीं होती. जाओ ये माल राम के दुकान में किलता करके आपके पास आया जी भगवान शादी बना दो. राम जी बोले जा हो जाएगी शादी. बरं का महेश महाराज. रामाना आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले. बिना हुंड्याचं जुळलं. उरकलं लग्न. पाहता काय माझ्याकडे. आता 52च्या वयात लग्न झालं. महादेवराव काय खुशीत आलं असेल. पाण्यातला मासा झोप घेतो कैचा जावे त्याच्या वंशात देवाकडे. हा 52चा नवरदेव बायकोला घेऊन गेला मांढार देवी जिल्हा सातारा. मांढार देवीची यात्रा. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. काय करता तुम्ही. गोंधळ. आमचा घालावा गोंधळ वाजू हरिनाम संबळ. खर्च काय आहे. फक्त जेवायला द्या. किती लोक आहे. 10-5 घालाचे तुमच्या गोंधळाला येऊ. बरं जेवण काय पाहिजे. काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा. गोंधळ कुठं करणार. जिथं विठूचे रावळ तिथं तुकयाचा गोंधळ. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. मांढार देवीची यात्रा. प्रचंड गर्दी. दुपारच्या 2 नंतर महादेवराव गर्दी वाढली. चंगराचंगरी झाली. 2:30 वाजता याची बायको हरवली. आता बायको येडपटच. 52च्या वयात कशी भेटली असेल तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा. हरवली. आणि 3 वाजल्यापासून जत्रेत रडतन ज्याला त्याला विचारतं महादेवराव बायको दिसली का माझी.
महाराज बायको अरे लोक काय जत्रा बघायला बायको बघायला 15 दिवस फिरलं बिना चपलाचं अख्खा सातारा जिल्हा पिंजून काढला पण बायको नाही सापडली. 15 दिवसांनी रडत 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 रामचंद्र प्रभुकडे आलं. क्यों रोता बेटा? आपकी असीम कृपा से मेरी शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जत्रा देखने गया था. कहाँ गया था? जे मांडार देवी. वहां क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी, लेकिन 3 बजे कहाँ चली गई तलाशने लग रहा. मालिक 15 दिन हुए, इतनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो. राम जी बोले बेवकूफ कहीं के, इतनी अक्कल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने हनुमान को क्यों भेजता बे? जाओ या माल बजरंग बली के दुकान में. इतलं सांगतोय. ब्रह्मदेव म्हणला अरे मीच मरतो भाऊ, दुसरं काय? मग मागणी बदलून नहीं मातु पिता नहीं देवा, साधु सन करवा वही सेवा, साधु सन करवा वही सेवा. बार खल बहु चोर जुआरा, लंबन पर धन पर धारा. नहीं मातु पिता नहीं देवा, साधु सन करवा वही सेवा, साधु सन करवा वही सेवा. तुम्हारे खल बहु चोर जुआरा, लंबन पर धन पर धारा. नहीं मातु पिता नहीं देवा, साधु संग करवा वही सेवा. जिनके यह चरण भवानी, ते जाने निशिचर सब प्राणी, ते जाने निशिचर सब प्राणी. मारे खल बहु चोर जुआरा, जे लंबन पर धन पर धारा. नहीं मातु पिता नहीं देवा, साधु सन करवा वही सेवा. जिनके यह चरण भवानी, ते जाने निशिचर सब प्राणी, ते जाने निशिचर सब प्राणी, ते जाने निशिचर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जुआरा, जे लंबन पर धन पर धारा. परधन परदाराविषयी लंपट आहे, मायबापाला मानत नाही, साधू संतांची सेवा करत नाही. जिनके आचरण भवानी, ते जाणेहू निशिचर सब प्राणी. राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. पृथ्वीला पापाचं वझ सहन होईना आणि मग पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं. धेन रूप धरी हृदय बिचारी, गई तहा जह सुरमुनी झारी. निज संताप सुनायसी रोई, काहू ते कछु काजन होई. धेनो रूप धरी हृदय बिचारी. आपल्या वारकरी मंडळीच्या भाषेत वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. का रडतेस बेटा? गायीच्या रूपातली पृथ्वी ब्रह्मदेवाला रडू रडू सांगत होती, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मज आता मज आता. बुडविला धर्म अधर्म झाला. गाराणे सुरवर सांगवाले. मग मीटिंग घेतली, बैठे सुरसभकारे विचार. देव कुठे असेल? काही म्हणले वैकुंठात, काही म्हणाले क्षीरसागरात. महादेवजी त्या मीटिंगला होते. महादेवजी म्हणाले सभी जग भगवान है, हरि व्यापक सर्वत्र समाना. अगर देखना है तो प्रेम से प्रार्थना करो तो लोहारा में 5 बजे तक आपको दिखने को मिलेगा. क्या करना होगा? प्रेम से प्रगट होई मैं जाना. प्रेम से प्रार्थना. आणि सर्वांना पटलं. आता प्रार्थना करायची आहे बरं का बालाजी महाराज. पाळणा वगैरे तयार आहे. वा वा. हो इथं ठेवलं चालेल काय? पुढे पुढे ठेवा. माऊल्या हात वर करा. फुलं जवळ राहू द्या. फुलं जाऊ द्या जवळ. मी सांगेल तेव्हाच फुलं, नाही तर कोणत्याही जय जयकारला फुलं टाकतात. ठेवा इकडे थोडस. बस शाबास. बस बस त्याच पार्टीला पाहिजे पाळणा. हा जमलं. ओके सर्वांनी म्हणायचा. हा
मालन सुरधरणी अद्भुत करणी मरम जाई कोई सीताराम राम राम सीताराम। शाबाश। जय जय अविनाशी सबरकवासी व्यापक परमानंदा सीताराम राम राम सीताराम। अविगत गोविंदा चरित पुनीता माया रहित मुकुंदा राम सीताराम। जिहिला विरागी अति अनुरागी बिगड़ मोह निरुद्धा सीताराम राम राम सीता। जय सच्चिदानंदा सीताराम राम राम। जय सृष्टि उपाई त्रिविध बनाई सर्व सारक तुझा सीताराम। सुंदरु अगारी जिलवारी जय भगति नपुरा सीताराम राम राम सीता। भय भंजन मुनिवन गंजन विपति मारु सीताराम राम राम। मन वचन वाणी चारी शरण सकल सुर शूभा सीताराम राम राम। शारद श्रुति शेषा ऋषय शेषा जग नहीं जाता सीताराम राम राम। जय दीन पियारे वेद पुकारे जरो सो श्री भगवान सीताराम राम राम।
असुर परम भयातुर नमत नाथ पद गंजा सीताराम राम राम सीताराम हाथ वर हाथ वर हाथ वर हा सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम शाबाश शाबाश सीताराम राम राम सीताराम राम राम सीता सीताराम राम राम 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 बोले रामचंद्र भगवान की जय. प्रार्थना झाल्यावर आकाशवाणी झाली. देवतांनो, आजपर्यंत जेवढे शाप शिकाले आशीर्वाद त्याची पूर्तता करण्याकरता मी अयोध्येत दशरथ कौशल्य कोटी अवतीर्ण होणार आहे. पण निश्चिंत असा सर्व देवता म्हणाले भगवान अवतार घेणार, आपण अवतार कार्यात मदत करणारे सर्वांनी वानर व्हायचे. त्या मिटिंगला शंकरजी होते. शंकरजी म्हणाले तुम्ही सगळे वानर होणार आहे. हा, मग सगळ्यात मोठं वानर मी होईल, माझं नाव हनुमान असेल. म्हणून तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमरा. आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, ज्या नगरामध्ये प्रभूचं प्रागट्य होणार आहे, संत तुलसीदासजी त्या नगराचा उल्लेख अवधपुरी रघुकुल बलरा वैदगी तंत्री दशरथ अवधपुरी रघुकुल बलरा वेदगी तंत्री दशरथ धर्म सारंग पाणी भगती मती शारंग पाणी अवधपुरी रघुकुल बलरा वेदगी दशरथ अवधपुरी रघुकुल बलरा वेदगी दशरथ संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.